तर जरांगेंच्या मागच्या वेळच्या आंदोलनामध्ये आणि या वेळच्या आंदोलनामध्ये नवीन काय आहे तर याचं उत्तर आम्ही शोधलंय। गेल्या आंदोलनामध्ये केवळ आणि केवळ मराठा कार्ड चालवणारे जरांगे आता थोडे व्यापक झालेत आणि आता त्यांनी मराठा बरोबरच हिंदुत्वाचं कार्ड खेळायलाही सुरुवात केली आहे। मराठा पुरतेच समिती असलेले असे हे जरांगे आता अचानक हिंदुत्वाचीही भाषा बोलतायत। मात्र ते का बोलतायत, काय आहेत त्यामागची प्रामुख्याने कारणं पाहूयात। आज नाही पहिल्यापासूनच आहे हिंदुत्ववादी आणि मग हायच आणि त्याला काय आहे त्याच्यात काय लपून ठेवायचं। धर्म लपून रावलाच असते का कुठे। आतापर्यंत मराठा करणारे मनोज जरांगे आता अचानक हिंदुत्वाची भाषा बोलू लागले। जरांगेंची गेल्या काही दिवसांतली भाषणं, पत्रकार परिषदा आणि मुलाखती पाहिल्या तर जरांगे आवर्जून हिंदुत्वाचा उल्लेख करतायत। मग हायच आजच नाही पहिल्यापासूनच आहे आज नाही पहिल्यापासूनच आहे हिंदुत्ववादी आणि मग हायच आणि त्याला काय आहे त्याच्यात काय लपून ठेवायचं। धर्म लपून रावलाच असते का कुठे। त्याला काय आहेच आम्ही त्या शहानवाज हुसेन संघ होते तेव्हा जमतं का तुमचं जमतं का काही बी। पाशा पटेल लागू होतो तुम्हाला ते तुमचं जमतं का मग त्याच्यात काय धर्मासंबंधी। पाशा पटेल शेतकरी नेते आहेत। शेतकरी नेते मग नो म्हणे बोल वावर नसन घेऊन देता येईल मग ते करीन वावर असं कुठं निकट जोडतात का। मराठी हिंदू नाहीत का? आम्ही हिंदू असून आमच्याच सणाला आम्हाला रोखलं जातंय। हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का, अशी जरांगेंची काही दिवसांतली वक्तव्य आहे। देव आणि धर्म या मुद्द्यावरूनही जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली आहे। हिंदूंचा सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव आहे, त्यामध्ये विघ्न येऊ नये असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर देवाच्या नावाखाली फडणवीस डाव साधतायत असा जरांगेंचा पलटवार आहे। असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही। मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे, त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते। काय अवघड आहे आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता। तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं म्हणजे ती डाव साधला बरोबर। देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। अचानक याची का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून येतो। भाजप हिंदुत्वाशी जोडलं गेलंय। हिंदुत्व संघ भाजप असं समीकरण रुजवण्याचा भाजपचा प्रयत्न असतो। भाजपशी लढणारा तो हिंदू विरोधी असं नरेटिव्ह सेट करण्याचाही काही भाजप नेत्यांचा प्रयत्न असतो। त्याचवेळी जरांगेंनी मराठ्याच्या आक्रमक मुद्द्याला हिंदुत्वाच्या मुद्द्याची जोड दिली आहे। आक्रमक मराठा हा हिंदुत्वनिष्ठ आहे हे ठसवण्याचा जरांगेंचा प्रयत्न दिसतोय। जरांगेंच्या गेल्या वेळच्या आंदोलनात जरांगे हिंदुत्वाची भाषा बोलत नव्हते, आता मात्र जरांगे हिंदुत्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक मांडतायत। सरकार बदललंय, मुख्यमंत्री बदललेत आणि त्यामुळेच जरांगेंनीही हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं ठरवलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।